यवतमाळ शहरात गोवंशांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या ट्रकवर स्थानिक एलसीबीच्या पथकानं कारवाई केली असून या कारवाई दरम्यान 29,40,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। गुन्हे दाखल करण्यात आलेल्या आरोपींमध्ये उत्तर प्रदेश निवासी अमरनाथ यादव आणि इतर दोघांचा समावेश आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची यवतमाळ ग्रामीण ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग सुरू होती। त्याचवेळी त्यांना गोवंशांची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली। त्यावरून पथकानं भाम टोल नाकाजवळ सापळा रचून वाहनास थांबवलं आणि झडती घेतली असता त्यातून 9 म्हशी आणि 8 वासरांना कोंबून निर्दयतेने वाहतूक होत असल्याचं आढळून आलं। जनावरं आणि वाहनाच्या दस्तऐवज व मालकी हक्काबाबत कागदपत्रांची मागणी केली असता आरोपींजवळ कोणतेही वैध दस्तावेज मिळून आले नाही। त्यामुळे पोलिसांनी ट्रक यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात आणला तसेच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय।